प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण थेट दृश्य तिथली बघतोय। अभिवादन करण्यासाठी विजयस्तंभाला प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत। हजारो अनुयायांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी। अगदी काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येऊन विजयस्तंभाला अभिवादन केलं होतं आणि आजच्या या 206व्या शौर्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे मुख्य असलेले प्रकाश आंबेडकर आता इथे पोहोचलेले आहेत आणि पुण्यात कोरेगाव भीमा या परिसरामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकर या ठिकाणी आले। शेकडो अनुयायांची झालेली ही गर्दी दृश्यांमध्ये आपण बघतोय आणि ह्या गर्दीचं नियोजन सुद्धा तितकंच व्यवस्थित करावं लागलेलं आहे, कारण सगळ्या सोयी सुविधा त्यांना उपलब्ध करणं फार आवश्यक होतं। शिवाय अशा पद्धतीनं नेते सुद्धा दिवसभरात या ठिकाणी येत असतात विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी। त्या दृष्टीनं सुद्धा सुरक्षा ठेवली गेलेली आहे। अगदी वाहनांची पार्किंग असेल जी अनेक किलोमीटर दूरपर्यंत करावी लागलेली आहे। इतकी मोठी प्रचंड प्रमाणात मोठी गर्दी ही कोरेगाव भीमा परिसरामध्ये झालेली आहे। पुण्यातली ही थेट दृश्य आपण सध्या बघतोय। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हे सगळे अनुयायी इथे आलेले आहेत। 206वा शौर्य दिन आहे। सध्या ही शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जे अनुयायी आलेले आहेत त्या परिसरातली दृश्य आपण बघतोय। हजारोंची संख्या दृश्यामध्येच आपल्याला पाहायला मिळते। जाईल तिथपर्यंत हे सगळे अनुयायी या ठिकाणी जमलेत असं आपण सध्या दृश्यामध्ये बघतो।